ऑफ चिपळूण गॅलेक्सी तर्फे आरोग्यम धनसंपदा ही आम्ही एक हेल्थ सिरीज कालपासून सुरू केली. काल आपण कोविड-19 या विषयावरती अतिशय सुंदर असं डॉक्टर ज्योती यादव मॅडमचं मार्गदर्शन ऐकलं आणि खूप मार्मिक आणि छान शब्दामध्ये मॅडमने आपल्याबरोबर संभाषण साधलेलं आहे. आज सगळ्यांचा अतिशय जवळचा असा विषय आहे डायबिटीज ज्या एक ना एक माणूस त्यांनी नक्कीच त्या व्याधीने त्रासलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला चिपळूणचे प्रतिथयश डॉक्टर सुनील कोतकुंडे सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्पेशली इथे उपस्थित आहेत. अ, मी सरांचं क्लबतर्फे मनःपूर्वक स्वागत करते. त्याचप्रमाणे प्रांत 32-34 रिजन 5 चे रिजन चेअरमन लायन नितीनजी गांधी इथे उपस्थित आहेत. सरांचंही मी मनःपूर्वक स्वागत करते आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आय थिंक प्राची मॅडमच्या इथे थोडासा नेट इश्यू आहे, पण तो क्लिअर झाला तर पुढचं मी सूत्र मॅडमच्या हवाले करेन. लायन नितीन गांधी सन 1990 साली नितीन गांधी म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके बापू हे लायन मेंबर झाले. तेव्हापासून बापू अनेक पदे भूषवित आहेत. 1998-99 ला ते सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिलं. रिजनमधून त्यांना बेस्ट सेक्रेटरीचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. सन 2007-08 ला ते लायन्स क्लब ऑफ चिपळूणचे प्रेसिडेंट म्हणून कार्यान्वित झाले. रिजनमधून बेस्ट प्रेसिडेंटचाही अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. त्यावेळी चिपळूण लायन्स क्लब हा टॉप 10 मध्ये गौरविण्यात आलेला आहे. अतिशय जुना आणि जाणता का लायन्स क्लब ऑफ चिपळूण त्याचे नितीन गांधी म्हणजे आपल्या सर्वांचे बापू हे मेंबर आहेत आणि फाउंडर मेंबर आहेत. यावर्षी बापू झोन चेअरमनची धुरा त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि आम्हाला त्यांचं सतत मार्गदर्शन असतं आणि त्याचप्रमाणे याची खात्री आहे की झोन चेअरमन म्हणूनही आपले आवडते बापू अतिशय छान काम करणार आहेत आणि सर्व क्लब्सना रिजन 5 मधून त्यांचं सहकार्य नेहमीच आम्हाला लाभणार आहे. मी नितीनजी गांधी यांना विनंती करते की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद प्रांजल मॅडम. आपला चिपळूण गॅलेक्सी आमचाच क्लब असल्यामुळे आमचं विशेष लक्ष या क्लबवर असतं. तुम्ही जो ऑक्टोबर सेवा सप्ताह साजरा करीत आहात तो अतिशय योग्य आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुमची कामं चालू आहेत. मुळामध्ये फिजिकली आपण कुठेही एकत्र येऊ शकत नाही आहोत ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यातून मार्ग काढून जे काही झूम मीटिंग्स घेऊन आणि हे काही लेक्चर्स लोकांपर्यंत पोहोचवत आहात त्याबद्दल ॲज अ रिजन चेअरमन म्हणून मी आपले सर्वांचे अतिशय धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्य करत आहात. काही अडचण आली तरी रिजन चेअरमन म्हणून मी तुमच्या सदैव पाठीशी राहीन. आज डॉक्टर कोतकुंड्यांचं मलाही ऐकायचं आहे कारण मीही त्यांच्याकडे नेहमी ट्रीटमेंटला जात असतो. अतिशय नावाजलेले व्यक्तिमत्व आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. असे प्रत्येक दिवशी तुम्ही जे काही डॉक्टर्स निवडलेले आहात ते खूप चांगल्या पद्धतीने बोलणारे आहेत आणि आपल्याला विविध विषयांवर माहिती पण मिळणार आहे. ही अतिशय चांगला सेवा सप्ताह तुमचा होत आहे. चिपळूण लायन्स क्लब कडून सुद्धा आत्ताच एक ऍक्टिव्हिटी आम्ही करून आलेलो आहोत. खेरडी वाचनालयामध्ये काही पुस्तकं आज दिली. काल आपण चिपळूणच्या लोटीसमाला काही पुस्तकं अर्पण केलेली आहेत. रोज काही ना काहीतरी त्यांच्याही मांडवकर सरांच्या ऍक्टिव्हिटी चालूच आहेत. पण त्या फिजिकली ऍक्टिव्हिटी आहेत त्याही जायला थोडंसं आम्हालाही भीती वाटत असते. आता सुद्धा डॉक्टर संतोष दाभोळकर तिथे आलेच होते. डॉक्टर दादा केतकर आपले मेंबर्स तेही आले होते. ती ऍक्टिव्हिटी खूप गरजेची होती. पण आजची तुमची ही ऍक्टिव्हिटी म्हणून मला अटेंड करायचीच होती. म्हणून मी अध्यक्ष मॅडमना सांगितलं की एक 15 मिनिटं थोडंसं लेट होईल पण मी वेळेतच आता तुम्ही चालू करा. डॉक्टरांना ऐकायला मीही उत्सुक आहे. शुभेच्छा माझ्याकडून. धन्यवाद. मनापासून धन्यवाद बापू. प्राचीताई आपण पुढे घेताय का? आवाज पोचत नाही मॅडम त्यांचा. नाही, आवाज येत नाहीये प्राची मॅडम. नाही, आवाजाला काहीतरी प्रॉब्लेमच आहे.
ओके, ठीक आहे. मनापासून धन्यवाद बापू. आपण असं म्हणतोच, की जन्माला घातलेल्या बाळाचं संगोपन चांगलं जेवढं होईल, तेवढं त्याचं उभरतं भवितव्य खूप चांगलं असतं. लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीला लायन्स क्लब ऑफ चिपळूणनेच जन्माला घातलेला आहे. आपला पाठिंबा सतत आम्हाला असतो आणि त्यामुळेच आमच्या हातून हे चांगली कार्य घडत आहेत. अ, आता आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्याच्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत, ते म्हणजे आदरणीय एक असं व्यक्तिमत्व चिपळूणमधलं डॉक्टर सुनील कोतकोंडे. ज्यांच्याकडे म्हणजे डायबिटीज म्हटलं की चिपळूणमध्ये तरी सरांशिवाय दुसरं नाव येत नाही. आणि अशा दिग्गज डॉक्टरांनी जेव्हा आम्ही त्यांना साथ दिली, की आम्हाला तुमच्या मदतीची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्यावेळेला सरांनी जराही वेळ न घेता लगेच आमच्या साथीला प्रतिसाद दिला. सर, आपले मनापासून मी आभार व्यक्त करते. डॉक्टर सुनीलजी कोतकुंडे हे एम-डी मेडिसिन असून 9 वर्ष सर इंग्लंडला स्थायिक होते. सर एम-आर-सी-पी आहेत. डायबिटीज या विषयावर त्यांना फेलोशिप मिळालेली आहे. सन 2013 पासून डॉक्टर सुनील कोतकुंडे, त्यांच्या पत्नी सौश्रुतिका कोतकुंडे आणि त्यांची एक गोंडस कन्या चिपळूण येथे वास्तव्याला आहेत. सजग क्लिनिकच्या माध्यमातून लोकांना उत्तम सेवा देण्याचं कार्य हे पती-पत्नी नेहमी करत असतात. विनामूल्य ही भरपूरचं काम हे पती-पत्नी करत असतात आणि त्यासाठी आम्ही चिपळूणवासीय सगळेच त्यांचं हे नेहमीच काम पाहत असतो आणि त्यांचं कौतुक आम्हा सर्वांना जेवढं करावं तितकं कमी आहे. सजग क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना उत्तमोत्तम सेवा ते देत असतात. कामते रुग्णालयातही डॉक्टर कोतकुंडे कन्सल्टन्सीचे काम करतात. अनेक सामाजिक उपक्रम सजगच्या माध्यमातून हे पती-पत्नी विनामूल्य राबवत असतात. प्रत्येक ठिकाणी सरांचं मार्गदर्शन असतंच आणि ते आम्हाला सर्वांना नेहमीच खूप मदतीचं ठरतं. दैनिक सागरमध्येही डायबिटीज विषयी अनेक लेख लिहून सरांकडून जनजागृती केली जाते. अशा एक बहुआयामी आणि एक दिग्गज असं व्यक्तिमत्व ज्यांनी डॉक्टर म्हणजे जे प्रोफेशननी तर डॉक्टर आहेतच, परंतु व्यवसायाने असतानाही मनानेही तेवढाच निर्मळपणे ते हे व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने राबवत आहेत आणि त्यांच्या क्लिनिकला गेल्यानंतर इतक्या घरी घरी आल्यासारखं आणि घरच्या वातावरणामध्ये एखाद्या पेशंटला ज्या पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे, त्या पद्धतीने सुनील सर नेहमीच सांगत असतात. अशा एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचं मी क्लबतर्फे इथे स्वागत करते आणि सरांना मार्गदर्शन सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार सर. नमस्कार. आवाज येतोय माझा? येस सर. चिपळूण लायन्स क्लब आणि गॅलेक्सी मला आता इन्व्हाइट केलं याबद्दल धन्यवाद. कोरोनाच्या या संकटामध्ये आपण सगळे आपापल्या घरी बसून आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतःला उपलब्ध करून दिलेला आहे. तर या अशा सुरक्षित वातावरणामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मला जो विषय दिला गेला होता किंवा मला फक्त खरं सांगायचं तर मला एकाच विषयावर बोलता येतं आणि तोच एक विषय असा आहे की जो आपल्या रोजच्या आयुष्यातला विषय आहे, मधुमेहाबद्दल. आज एक 40 मिनिटांमध्ये आपण मधुमेहाबद्दलची मानसिकता काय असते याबद्दल जास्त बोलू आणि त्याचबरोबर थोडं आपण आहाराबद्दल बोलू. मधुमेह म्हटला की अंगावर काटा येतो. जेव्हा एखाद्याला जेव्हा रक्त दिल्यानंतर रिपोर्ट येतो आणि त्यामध्ये दिसतं की माझी शुगर वाढलेली आहे. हल्लीच्या लॅब रिपोर्टमध्ये तर लाल अक्षरामध्येच येतं ते. बघूनच कळतं की मी परीक्षेत फेल झालोय बहुतेक, की तो आकडा बघूनच अंगावर काटा येतो. तर अशा परिस्थितीमध्ये नक्की पेशंटच्या मनामध्ये काय चाललेलं असतं त्याबद्दल आपण थोडं बोलूया. मधुमेह म्हणजे रक्तातली वाढलेली साखर. साध्या शब्दात सांगायचं आकड्यांच्या स्वरूपात तर उपाशीपोटीची साखर जेव्हा 100 पेक्षा जास्त येते आणि जेवल्यानंतरची साखर 140 पेक्षा जास्त येते तर साधारणपणे आपण म्हणतो की शुगर वाढलेली आहे. जेव्हा हीच उपाशीपोटीची साखर 125च्या पुढे जाते आणि जेवल्यानंतरची 200च्या पुढे तर त्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये डायबिटीज हे डायग्नोसिस देतो. जेव्हा हा लाल अक्षरातला आकडा आपल्याला दिसतो तर होतं काय की पहिल्यांदा रुग्णाच्या मनात येतं की हा रिपोर्टच चुकीचा आहे
किंवा या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड आहे. बऱ्याच वेळा घरामध्ये अनुवंशिकता असते, घरात आई बाबांना कोणाला तरी शुगर असते, त्यामुळे थोडीशी भीती असतेच. बहुतेक पेशंटना मधुमेहाची काही लक्षणं जाणवत नाहीत, म्हणजे विशेष लक्षणं. साधारणपणे अति भूक लागणे, वारंवार लघवीला होणे किंवा रात्री उठावं लागणं, वजन कमी होणं ही क्लासिकल डायबिटीसची लक्षणं आहेत. पण बऱ्याचशा रुग्णांना, म्हणजे माझ्या क्लिनिकच्या अनुभवातून सांगतो, त्यांना बऱ्याच वेळा काहीही लक्षणं नसतात. निव्वळ कधीतरी थोडंसं वजन कमी झाल्यासारखं वाटतंय किंवा एखाद्या हेल्थ कॅम्पमध्ये, जसं आता आपण वेगवेगळे कॅम्प ऑर्गनाईज करतो, त्यावेळेला रक्त तपासलेलं असतं आणि त्यावेळेला जाणवतं की अरे थोडी शुगर वाढली आहे बहुतेक. थोडक्यात काय तर हा फसवा आजार आहे की बऱ्याच वेळा काहीही लक्षणं नसताना सुद्धा मधुमेह होऊ शकतो. जेव्हा पण हे निदान एखाद्या रुग्णाला कळतं की मला मधुमेह आहे, तर पहिला प्रश्न त्याच्या मनात येतो की मीच का, मलाच का, मी काय असं वेगळं केलंय की ज्याच्यामुळे मला हा आजार जडलेला आहे. त्यामुळे थोडं आपण या आजाराचं स्वरूप समजून घेऊया. मधुमेह म्हणा, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलचं किंवा हृदयाचे, हे सगळे दीर्घकालीन आजार आहेत. थोडक्यात हा 4-5 दिवसाचा थंडी तापवाला आजार नाहीये, तर हा आयुष्यभराचा ताप आहे आपला. त्यामुळे याला समजून घेणं, याला आपल्या आयुष्याचा भाग करून घेणं हे फार गरजेचं आहे. फक्त शुगर कंट्रोल केली म्हणजेच मधुमेह बरा झाला असा होत नाही. जेव्हा पण आपल्याला हे निदान मिळतं किंवा जेव्हा पण आपलं डायग्नोसिस होतं डायबिटीसचं, त्यावेळेला जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतोय आणि तो लाल अक्षरातला रिपोर्ट घेऊन येतोय की बहुतेक शुगर वाढलेली आहे, तर जेव्हा आम्हाला त्याला हे निदान समजावून सांगायचं असतं, तर आमच्या मेडिकल फील्डमध्ये याला ब्रेकिंग बॅड न्यूज म्हणतात. की एखाद्याला हा आजार लागलेला आहे किंवा झालेला आहे याचं एक्सप्लेनेशन करणं. आणि ब्रेकिंग बॅड न्यूज याच्यासाठी की ही काही चांगली बातमी नाहीये, पण त्याचबरोबर त्याचं मनोधैर्य खचणार नाही, त्याला उभारी मिळेल हे बघणं आमचं काम आहे. त्यामुळे हा आजार थोडा समजून घेऊया की हा आजार होतोच का मुळात. एक तर आहे पहिलं कारण अनुवंशिकता, की त्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे. आपल्या घरी आई वडिलांना मधुमेह असला तर आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. पूर्वीच्या काळी म्हणजे आधीच्या पिढीमध्ये साधारणपणे 50 नंतर मधुमेहाचं निदान व्हायचं. आता हल्ली मात्र फार कमी वयामध्ये पण मधुमेह डायग्नोज होऊ लागलेला आहे. आता जी आपली बदलती जीवनशैली आहे, की लाईफ खूप फास्ट चाललेली आहे आता, की आयुष्यामध्ये आपल्याला कमी काळामध्ये भरपूर काही मिळवायचं आहे. त्यामुळे धावपळ चालू आहे. जे खाण्याकडे लक्ष नाहीये, व्यायाम होत नाहीये किंवा प्रचंड मानसिक ताण आहे. त्यामुळे आजाराचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. एक जर जे आपलं अनुवंशिकता सोडली, तर अनुवंशिकतेमध्ये आपण फार काही नाही करू शकत आहे. जर मला फॅमिली हिस्ट्री आहे, तर माझी रिस्क जास्त आहे. आहाराबद्दल म्हणाल आपण जे आपले खाण्यातले बदल झालेले आहेत त्याच्याने होतं. त्याबद्दल आपण सविस्तर बोलू थोडा, आणि जो व्यायामाचा अभाव आहे. तर जेव्हाही हे निदान होतं, तर त्याच्या मनात पहिल्यांदा येतं की अरे आता माझ्या आवडीचं सगळं खाणं बंद होणार की काय? म्हणजे माझा चहा बंद होणार, माझा भात खाणं बंद होणार. ज्यांना मांसाहार करतात ते म्हणतात अरे माझं आता मांसाहार खाणं बंद होणार. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये बऱ्याच कल्पना असतात किंवा बऱ्याचशा चुकीच्या कल्पना असतात. एक साधी गोष्ट आहे डायबिटीसच्या बाबतीत, की काय खाल्ल्याने रक्तातली साखर वाढते. मी म्हणेल आपण अन्न म्हणून जे काही खाणार आहोत, जे काही, म्हणजे ते चवीला गोड असो अथवा कडू असो, त्याची पोटात जाऊन साखरच होणार आहे. थोडक्यात आपण अन्न का खातो, तर आपल्याला ऊर्जा हवी आहे. ऊर्जा म्हणजेच शुगर. त्यामुळे जे काही आपण खाणार आहोत त्या सगळ्याने आपली साखर वाढणारच आहे. त्यामुळे एखाद्या अन्न पदार्थाविषयीची अवास्तव असलेली भीती आधी मनातून काढून टाकली पाहिजे.
जर मी जे खाणार आहे त्या सगळ्याची साखरच होणार आहे, तर मग मी नक्की खायचं काय किंवा मी टाळायचं काय? माझा आवाज क्लिअर येतोय? येस सर, एकदम क्लिअर येतोय. कारण समोर ऑडियन्स नसल्यामुळे कळत नाही. नाही सर, एकदम क्लिअर आहे. ओके. आपल्या सगळ्यांना खाण्याची आवड आहे आणि आपल्या भारतीयांना तर आदरातिथ्य म्हटलं तर आधी खाणं लागतं आणि तेही छान मिठाई असते. आपल्याकडे भरपूर गोष्टी मिळतात. तर या सगळ्याने साखर वाढणार आहे. पण त्याचा अर्थ असा नाही होत की हे सगळं खाणं मी सोडणार आहे. नाही, मी नियंत्रित करणार आहे. कारण मी आजार समजून घेणार आहे की काय केल्याने माझी साखर वाढणार आहे आणि किती प्रमाणात वाढणार आहे. साधारणपणे आपण आपली भारतीय थाळी बघितली किंवा जे आपलं रोजचं जेवण आहे, तर साधारणपणे त्यामध्ये चपाती किंवा भाकरी, भात, अ, आमटी असेल, एक भाजी असेल, थोडी कोशिंबीर असेल, दही असेल किंवा गोड पदार्थ, हे सगळं मिळून आपलं ताट बनतं. जर आपण याला थोडं डिवाइड केलं, की मी नक्की काय खातोय, तर आपल्याला आपल्या प्रश्नांची बरीचशी उत्तरं मिळणार आहेत. त्यामुळे मी काय खावं याची उत्तर आपल्याला मिळतील आणि थोडक्यात मला सांगण्याचा हेतू हा आहे, की ह्या डायबिटीजमध्ये आपल्याला आपल्या खाण्याशी मैत्री करायची आहे. मला खाण्यापासून लांब नाही जायचंय. मला खाण्याशी मैत्री करायची आहे. मी जे खातो, तर मी काय खातो हे मला कळायला पाहिजे. मी का खातोय हे मला कळायला पाहिजे. मी किती वेळा खातोय हे मला कळायला पाहिजे. त्यामुळे आपण आज खाण्याबद्दल थोडं सविस्तरपणे बोलूया. गोड खाल्ल्याने मधुमेह होत नाही, हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. जो कोणी गोड खातो त्याला मधुमेह होत नाही. तसं असतं तर सरकारने साखरेवर बंदी आणली असती. त्यामुळे ते आधी मनातून काढून टाका, की मी गोड खाल्लं म्हणजे मला मधुमेह होईल. नाही. मात्र मधुमेही पेशंटने म्हणजे डायबेटिक पेशंटने जर गोड खाण्याचं प्रमाणापेक्षा जास्त ठेवलं, तर त्याची शुगर मात्र नक्की वाढणार आहे. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्याला मधुमेह नाही, त्याला गोड खाल्ल्याने मधुमेह होणार नाहीये. पण ज्याला डायबिटीज आहे, त्याने गोड खाल्लं तर त्याची शुगर वाढणार आहे. पण म्हणून गोड खाण्याचं प्रमाण वाढवू नका. कारण गोड खाल्ल्याने वजन वाढतं आणि थोडंसं कोलेस्ट्रॉल पण वाढायला लागतं. त्यामुळे ते मर्यादित असू द्यात. त्यामुळे जर मला मधुमेह झाला आहे, म्हणजे माझ्या जीवनातला गोडवा गेला असं नाही होत. मी गोड खायचंच नाही असंही नाहीये. लिमिटमध्ये खाऊया. आपल्या ताटाचं जसं मगाशी मी म्हटलं, की आपल्या ताटात काय-काय वाढलेलं असतं. तर आपण जर त्या चपाती, भाकरी, भाताचं विश्लेषण केलं, तर हे सगळे कार्बोहायड्रेट आहेत. कार्बोहायड्रेट म्हणजेच याचं लवकरात लवकर शुगरमध्ये रूपांतर होऊ शकतं. जे आपल्याला गरजेचं आहे, की आपल्या जेवणातला साधारणपणे एक 50% भाग कार्बोहायड्रेट असावा आणि उरलेला 50% भागामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं असावी, फायबर असावे. आपल्या जेवणात होतं काय, की आपण बऱ्याच अंशी आता आपण जेव्हा बोलू तेव्हा लक्षात येईल, की बरचसं कार्बोहायड्रेटच खात असतो आपण. म्हणजे चपाती, भाकरी, भात याच्याने आपलं पोट भरतं. अ, थोडा थोडी आमटी किंवा थोडी भाजी असते, पण त्यात प्रोटीन्स फार नाहीयेत, तेही पचायला हलके आहेत. आपण जर सकाळचा नाश्ता बघितला, तर साधारणपणे पोहे असेल, उपमा असेल, हे सगळे कार्बोहायड्रेटच आहेत. त्यामुळे जेव्हाही आपण खाणं सुरू करतो, तर बऱ्याच वेळा कार्बोहायड्रेटचंच सेवन करत असतो. त्यामुळे हे अन्न लवकर पचतं आणि शरीरामधली शुगर वाढायला सुरुवात होते. आपल्या जेवणामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनांचं प्रमाण बऱ्यापैकी असावं. म्हणजे ताटातलं साधारणपणे 30 ते 35% हे प्रोटीन्स असावेत. आता प्रोटीन्स म्हणजे काय? तर डाळी, आमटीतली डाळ असेल, या डाळींमध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत. जे मांसाहार करतात, तर मांसाहारामध्ये बऱ्यापैकी प्रोटीन्स आहेत. चीज असेल, पनीर आहे, तर याच्यात थोडं प्रोटीनचे अंश आहेत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट थोडे कमी करून प्रोटीन्स वाढवायलाच हवे. त्यानंतर येतो स्निग्ध पदार्थ किंवा फॅट्स जे आपले बऱ्यापैकी असतात. थोडं कमी केलं तर उत्तम आहे. पण जिथे आपण सगळेजण कमी पडतो, तो भाग म्हणजे फायबरचा, की आपल्या जेवणामध्ये तंतुमय पदार्थ तुलनेने फार कमी असतात.
आपल्या ताटाला जी कोशिंबीर असते बऱ्याच वेळेला ती कांदा किंवा टोमॅटो याच स्वरूपात असते. तर कोशिंबिरीमध्ये आपल्याला गाजर, काकडी, मुळा, बीट, मोड आलेली कडधान्य, कच्चा कोबी या पद्धतीचे फायबर वाढवावेत. डायबिटीसचा एक साधा नियम आहे. अन्न पदार्थ पचायला किंवा चावायला जितकं जड तेवढं ते फायद्याचं आहे. कारण ते पचणार नाहीये. या उलट जर अन्न पदार्थ चावायला हलका आहे, पचायला हलका आहे, तर त्याच्याने रक्तातली साखर लवकर वाढणार आहे. त्यामुळे आपल्या खाण्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढवा, कोशिंबीर वाढवा. जसं मगाशी मी म्हटलं, खाण्याशी मैत्री करा. म्हणजे काय, की जर मला मधुमेह आहे किंवा मला निदान झालं की मला डायबिटीज आहे, तर मी जेव्हा पेशंटना विचारतो की मग काय बदल केला तुमच्या खाण्यामध्ये, तर पेशंटचे एकदम टिपिकल ठरलेली उत्तरं असतात की मी चहा बंद केला, मी भात बंद केला. बरोबर. आता होतं काय, की हे चहा आणि भात हे आपण आधीपासूनच खात आलोय किंवा चहाचं आपल्याला आधीपासून आवड असते. याच्यात काय फार मोठं न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे अशातला भाग नाही, पण एक आपला रोजचा तो भाग आहे. सकाळी 1 कप चहा पिताना मी कधी कुठलाही विचार करत नसतो. पण जेव्हा हा आजार लागला त्यावेळेला चहा बंद किंवा मग बिना साखरेचा चहा. ठीक आहे. बिना साखरेच्या चहाने तुमची शुगर फार वाढणार नाही. पण जर मी मानसिकरित्या विचार करतोय की मला हा दीर्घकालीन आजार झालेला आहे, मला हा आयुष्यभराचा आजार आहे, तर माझ्याने चहा सुटणार आहे का? म्हणजे नेहमीचा साखरेचा चहा. काही पेशंट असतात ते फार डिटरमाइंड असतात की नाही मी गोड चहा सोडला. उत्तम, फार छान. पण सगळेच तेवढे स्ट्रॉंग असतील असं नाही. कारण जेव्हाही हा आजार लागतो त्यावेळेला रुग्णांच्या मनामध्ये सगळे वाईटच विचार येतात. त्याने कुठेतरी कॉम्प्लिकेशन्स बघितलेले असतात डायबिटीसच्या. त्यामुळे तो सतत त्या ताणाखाली असतो. ताण मुद्दाम मी म्हणतोय कारण वाढलेला ताण किंवा स्ट्रेस हाही शुगर वाढवायला कारणीभूत ठरतो. त्यामुळे जर तुम्ही चहा आटोक्यात ठेवताय, म्हणजे दिवसातनं 2च वेळा चहा घेणार आहात, थोडा कमी साखरेचा असेल, ज्यांना बिना साखरेचा आवडतो नक्की घ्या. पण जर एखाद्याला थोडा तरी गोड चहा हवा आहे, तर थोडा कमी साखरेचा चहा घ्यायला हरकत नाही. मात्र स्वतःवर लिमिट ठेवा. चहा 2 वेळा म्हणजे 2 वेळाच ठेवा. इतर वेळेला जर बिना साखरेचा घेऊ शकला तर हरकत नाही. बर, साखरेनेच शुगर वाढते असं नाही, गुळाने पण वाढते. त्यामुळे बराच वेळा पुढचा प्रश्न पेशंटचा येतो, नाही हल्ली मी गुळाचा चहा घ्यायला सुरुवात केली. गुळ सुद्धा शेवटी उसाचाच आहे, उसापासूनच बनलेला आहे. त्यामुळे जरी गुळाचा घेत असाल तर तो कमी गोड असणं फार गरजेचं आहे. जर मला डायबिटीज झालेला आहे तर याच्यात माझी चूक आहे का किंवा मीच का, हा फार मोठा प्रश्न येतो की मी असं काय चुकीचं करतोय की ज्याच्यामुळे मला शुगर झाली आहे. आणि बऱ्याच वेळा जेव्हा एखाद्याला डायबिटीसचं निदान होतं त्यावेळेला त्या बिचाराला कोणी व्यवस्थित माहिती दिलेली नसल्यामुळे प्रत्येक जण त्याला काही ना काही सल्ला देत असतो की हे खाऊ नको, ते खाऊ नको, अमुक काही औषधं आहेत की म्हणजे वनस्पती आहेत किंवा काही हर्बल मेडिसिन्स आहेत की ते घे त्याच्याने तुझी शुगर जाईल. डायबिटीज जात नाही. डायबिटीज हा दीर्घकालीन आजार असल्यामुळे त्याला आपण कंट्रोल मध्ये ठेवू शकतो आणि तेच आपण आता बोलत आहोत. खाण्याबद्दल प्रत्येक डॉक्टरांचं मत वेगळं असू शकतं, प्रत्येक पेशंटचं मत वेगळं असू शकतं. आपल्या सगळ्यांची शरीरयष्टी वेगळी आहे, आपल्या सगळ्यांची पचनशक्ती वेगळी आहे, आपल्या सगळ्यांचे मानसिक ताण वेगळे आहेत, आपली लाईफस्टाईल वेगळी आहे. त्यामुळे एकच औषध जसं सगळ्यांना लागू नाही पडत तसंच एकाच पद्धतीचं खाणं सगळ्यांना लागू नाही पडणार आहे. आपल्याला त्यात बदल घडवतच राहावं लागणार आहे. खाण्याच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धती तुम्ही ऐकल्या असतील. जसं डॉक्टर दीक्षितांचा डाएट होता की 2च वेळा खा, की त्याच्याने सुद्धा बऱ्याच लोकांना फरक पडला. पण पुन्हा तेच होतं, सगळ्यांना नाही सहन होत. मग रुजुता दिवेकरांचं वेगळं म्हणणं होतं की किती वेळा खा,
शुगर नाही वाढली पाहिजे. मध्ये आलं कीटो डाएट, प्रोटीन डाएट, हे बरेचसे डाएटचे प्रकार आहेत. याला चूक आहे असं नाही म्हणत आहे मी, पण हे सगळ्यांनाच नाही लागू पडत. तसंच जो आपण आता बोलत आहोत तोही कदाचित डाएट सगळ्यांना लागू नाही पडणार आहे. त्याची कारणं वेगळी आहेत. आपण अन्न म्हणून जे खाणार त्या सगळ्याची साखर होणार, त्या सगळ्याने शुगर वाढणार. जर हे आपल्याला पटलं तर मग आपण पुढच्या स्टेपवर जाऊ, की मी जे खाणार ते मी पचायला जड करणार आहे. म्हणजेच आपल्या खाण्यामध्ये कोशिंबिरीचं प्रमाण किंवा फायबरचं प्रमाण आपण वाढवणार आहोत. गाजर, बीट हे दोन्ही चवीला गोड आहेत. याच्याने पण शुगर वाढणार आहे. तुम्ही काकडी खाल्ली तरी शुगर वाढणार आहे. पण याच्यातला फायबर कंटेंट किंवा तंतुमय पदार्थ भरपूर असल्यामुळे तो आपण खाल्लेल्या इतर अन्नाला बांधून ठेवणार आहे. थोडक्यात हा चोथा आहे. हा चोथा खाल्लेल्या अन्नाला बांधून ठेवणार आहे. त्यामुळे अन्न लवकर पचणार नाहीये आणि पचायला वेळ घेतोय, म्हणजेच जेवल्यानंतरची आपली साखर संथ गतीने वाढणार आहे, जी पटकन वाढते सध्या. त्यामुळे एक आहे की मी खाताना मी काय खातोय याच्याकडे लक्ष देतोय. मी जे खातोय ते मी पचायला जड करतोय. आणि तिसरं जे खाण्याच्या नंतरचं येतो तो म्हणजे व्यायाम, की मी जे खाणार आहे ते मी वापरणार आहे. या 3 गोष्टींमुळे बऱ्याच वेळा शुगर कंट्रोल मध्ये राहू शकते. जेव्हा आपल्याला जाणवतं की कदाचित मला अनुवंशिकतेमुळे शुगर असेल. बऱ्याच पेशंटना अनुवंशिकता नसते, त्यांच्या फॅमिलीत कोणाला शुगर नाहीये, पण या गरीब बिचाऱ्या पेशंटला 35 मध्येच शुगर लागलेली आहे. मग जेव्हा आम्ही याच्यातली कारणं शोधतो त्यावेळेला लक्षात येतं की अरे यांच्या जेवणाची वेळ फिक्स नाहीये, त्यांची झोपण्याची वेळ फिक्स नाहीये, कामाच्या वेळा निश्चित नाहीयेत, 3-3 शिफ्ट मध्ये काम करतात. आणि आता तर कोरोनामुळे वर्किंग फ्रॉम होम झालेलं आहे, तर आता तर काही घड्याळाचं काही बंधनच नाहीये, कुठूनही काम करत राहा. त्यामुळे व्हायला लागलंय की थोडंसं मानसिक ताण वाढल्यामुळे शुगर वाढायला लागलेली आहे. त्यामुळे हा मानसिक ताण, बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या पद्धती याच्याने शुगर वाढते. आणखी पण काही शुगरची कारणं आहेत की ज्याच्यावर अजून जगभर संशोधन चालू आहे की आत्ताच का डायबिटीज वाढायला लागलेला आहे. कदाचित हल्ली निदान लवकर होत आहे, लोकांमध्ये अवेअरनेस आहेत, लोक सजग झालेत की नाही मला शुगर चेक केली पाहिजे. कदाचित ज्या पद्धतीचं अन्न आपण खातोय, कदाचित फर्टिलायझर मिक्स असतील, पोल्युशन असेल, जी संकरित धान्य आहेत त्याच्याने होत आहे का, तर याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तिसरा जो माझा मुद्दा असणार आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचा पदार्थ कमवावा लागणार आहे. कमवावा लागणार आहे म्हणजेच तुम्ही जर व्यवस्थितपणे तुमच्या आहाराचं नियोजन करताय, तुम्ही जर व्यवस्थित व्यायाम करताय, चांगल्या सवयी लावून घेता आहे, तर तुम्हाला तुमच्या आवडीचा पदार्थ खायला काहीही हरकत नाहीये. बरेचसे पेशंट जसं भात सोडतात, भाताने पण शुगर वाढणार आहे. पण भातानेच शुगर वाढते का, तर नाही, असं काही नाहीये. चपातीने पण वाढणार आहे, भाकरीने पण वाढणार आहे. भाकरी म्हणजे मी ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ सगळ्या भाकऱ्यांबद्दल सांगतो. हे सगळे कार्बोहायड्रेटच आहेत. म्हणजे जरी पेशंट सांगतात मी नाचणीची भाकरी किंवा दाण्याची भाकरी हल्ली खायला सुरुवात केलेली आहे, पण दाण्याची भाकरी म्हणजे पण कार्बोहायड्रेटच आहे. त्यामुळे याच्यानेही शुगर वाढणारच आहे. जर तुम्हाला नाचणी चांगलीच आहे, नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम आहे, आयर्न आहे, त्यामुळे नक्कीच चांगली आहे. पण त्या नाचणीवर जर तुम्ही अवलंबून राहताय की मी माझ्या आवडीची चपाती किंवा तांदळाची भाकरी सोडली आणि मी नाचणीची भाकरी खायला लागलोय आणि माझी शुगर नॉर्मल होईल, तर असं नाही होत. तुम्ही जे खाणार सगळ्याची शुगरच होणार आहे. त्यामुळे नाचणीची भाकरी खात असाल, आवडत असेल तर नक्की घ्या, पण त्याच्या नाचणीकडनं फार अपेक्षा ठेवू नका. खाण्याच्या सवयी जेव्हा बदला असं आपण म्हणतो, त्याचा अर्थ काय, जर तुम्ही थोडं लक्ष दिलं तुमच्या ताटाकडे, तर बऱ्याच वेळा आपण दिवसातनं कमीत कमी 3 वेळा तरी गहू खातो. म्हणजे बरेच जण सकाळी नाश्त्याला सुद्धा चपाती भाजी किंवा चहा चपाती असते, दुपारी जेवणात चपाती, रात्री जेवणात चपाती, म्हणजे हे 3 वेळा गहू पोटात गेले.
जसं मगाशी म्हटलं शुगर वाढण्याची काही कारणं आहेत, तर त्यामध्ये याच्यावरही संशोधन चालू आहे, की जो गहू आपण आत्ता खातो आहोत, तो गहू आणि पूर्वी जो मिळायचा तो गहू याच्यात फरक आहे का? कदाचित असेलही. अ, त्यामुळे जो मध्यम मार्ग आहे, जो आपल्या सगळ्यांना शक्य आहे, की एकदम टोकाची भूमिका नाही घेणार आहोत आपण, की मी गहू बंद करतो, मी तांदूळ बंद करतो. नाही, आपण धान्य बदलत राहूया. जर मी रोजच चपाती किंवा गव्हाचे पदार्थ खातोय, तर मग मी ते थोडे कमी करेन. त्याच्याऐवजी मग ज्वारी, बाजरी, नाचणी अ, माझ्या जेवणामध्ये येईल. भाताचं प्रमाण थोडं कमी करेन किंवा ब्राउन राईस असतो किंवा जो गावठी तांदूळ आहे, जो पचायला जड आहे, तर त्याचा मी सहभाग करून घेईन. रात्रीच्या जेवणामध्ये मग शक्यतो तरी भात, चपाती नको, काहीतरी वेगळं करूया आपण, की ज्याच्यात प्रोटीन्स भरपूर आहेत, जे पचायला जड आहे, त्या पद्धतीने. अ, प्रत्येक अन्नपदार्थाबद्दल बोलणं थोडं वेळ घेईल. पण जर Google सर्च केलं, तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळू शकते, की कोणत्या अन्नामध्ये कोणते घटक अधिक आहेत. त्यामध्ये जर तुम्ही हाय फायबर, हाय प्रोटीन सर्च केले, तर नक्कीच तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. मधुमेही रुग्णांचा जसा प्रश्न असतो, की मला चहा बंद, भात बंद. मग तसेच त्यांचे अ, आवडीचे प्रश्न असतात. ते म्हणजे मग दुधाचं काय, दह्याचं काय, फळांचं काय, मांसाहाराचं काय, याचं काय करायचं? हाच एक नियम आधी लक्षात घ्या, की आपण खाणार त्या सगळ्याची पोटात जाऊन शुगरच होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे शुगर वाढणारच आहे. दुधामुळेही वाढणार आहे, दह्यामुळेही वाढणार आहे. पण मग दूध प्यायचं की नाही? दही खायचं की नाही? नक्की प्यायचं. फक्त आता आपल्याला जेव्हा हा असा आजार लागला त्यावेळेला सगळ्या अन्नपदार्थ लिमिटमध्ये असावेत. दूधही प्यायचंय पण अति नकोय. दही खायचंय, अति नको. थोड्या प्रमाणात येऊ द्या. सगळी फळं ही गोडच आहेत म्हणून तर आपण खातो. मग गोड फळांनी शुगर वाढणार का? तर हो, नक्कीच वाढणार आहे. पण फळांमधली साखर ही नैसर्गिक साखर आहे, फ्रक्टोज आहे, फ्रूट शुगर आहे. ही आपण जी चहात साखर घालतो ऊसापासून बनवलेली ती नव्हे. पण हिच्याने सुद्धा शुगर वाढणार आहे. पण फळांचा फायदा म्हणजे फळं आपण कच्ची खातो. फळं शिजवत नाही आहोत. त्यामुळे याच्यामध्ये फायबर बऱ्यापैकी आहेत. मग ते सफरचंद असू दे, केळं असू दे, चिकू असू दे, आंबा असू दे, नाहीतर कुठलंही गोड फळ असू दे, संत्र, मोसंबी असू दे. सगळ्यांमध्ये फायबर आहेत. यातली काही फळं थोडी जास्त गोड आहेत. म्हणजेच थोडे जास्त कार्बोहायड्रेट आहेत. जसं केळं, चिकू, आंबा. तर आता ही तिन्ही फळं ज्यांची मी नावं घेतली, ही तिन्ही कोकणातली फळं आहेत. मग आपण कोकणात राहून ही घरची फळं खायची नाही का? असं काही नाहीये. जे आहे ते खाऊ शकतोय. फक्त पुन्हा लिमिट ठेवा, की माझ्याच बागेतली केळी किंवा माझ्याच झाडावरचे आंबे आहेत आणि आता पिकून चाललेत आता, तर मी माझं प्रमाण वाढवलं, असं नका करू. चवीने खा, हापूस खाल्ला तरीही चालणार आहे. फक्त आपलं कंट्रोल सोडू नका. एकाच सीझनमध्ये आंबे नाही खायचेत. आपल्या येणारे सगळे 50 वर्षाचे खायचेच आहेत आंबे आपल्याला. फक्त लिमिट सोडू नका. त्यामुळे सगळी फळं खा. ज ज्या फळां ज्या फळांमध्ये चोथा जास्त आहे, ती फळं जास्त खा. हे मात्र मी सांगेन. समजा संत्र, मोसंबी आपल्याला खायचं आहे, तर फक्त वरची साल काढा. आतमधला जो चोथा आहे, तो खायचा आहे. म्हणजे जसं लहान बाळाला संत्र, मोसंबी आपण सोलून देतो, आतला फक्त गर काढून देतो, तसं नका करू. पूर्ण चोथ्यासहित फळं खाल्ली, तर त्याचा नक्कीच फायदा जास्त होतो. जर केळी मोठी आहेत, तर अर्धं करा. काही हरकत नाहीये. पण फळं खात जावा. जशी सगळी फळं चांगलीच आहेत, त्या प्रत्येक फळांमध्ये वेगवेगळी जीवनसत्व आहेत. प्रत्येक फळाची चव वेगळी आहे. प्रत्येक फळ दिसायला वेगळं आहे. त्यामुळे त्या-त्या सीझनमध्ये ती फळं नक्की खा. पण एक म्हणेन, की या फळांचा ज्यूस मात्र नको. जेव्हा आपण एखादा फ्रूट म्हणजे फळांचा ज्यूस करतो, फ्रूट ज्यूसमध्ये काय करतो आपण त्याला बारीक करतो. त्याच्यातले फायबर कमी होतात. त्यामुळे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जरी राहत असेल, तरी पण फायबर कमी झाले आणि जे आपण सुरुवातीला बोललो, की फायबर कमी झाल्यामुळे ते पचायला हलकं झालं आणि हलकं झालं म्हणजेच रक्तातली साखर लवकर वाढवणार आहे. त्यामुळे फळं खायची तर ती पूर्णपणे फळं चावून खा. राहिला प्रश्न मांसाहाराचा. मांसाहारामध्ये प्रोटीन्स अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे
थोडंसं न्यूट्रिशनली ते सुपिरियर आहेत शाकाहारीपेक्षा. शाकाहारी चांगलेच आहेत, पण प्रोटीन किंवा प्रथिनं मांसाहारात प्रमाणापेक्षा शाकाहारीपेक्षा मांसाहारात थोडी जास्त आहेत. पण मग डायबिटीज झाला म्हणून मांसाहार सोडण्याची गरज नाहीये. म्हणजे बरेचसे पेशंट जे पहिलं त्यांचं ते स्टेटमेंट असतं, नाही मी तर पूर्ण शाकाहारी आहे. शाकाहारानेच डायबिटीज होतो किंवा मांसाहारानेच डायबिटीज होतो असं काहीच नाहीये. त्यामुळे जर तुम्ही मांसाहार घेत असाल तर तो चालू ठेवण्यास काही हरकत नाही किंवा डायबिटीज झालाय म्हणून बंद करू नका. तुम्हाला ज्या पद्धतीने हवं आहे त्या पद्धतीने चालू ठेवा. फक्त इथेही तेच म्हणेन, मर्यादा सोडू नका. कारण त्याच्याने कोलेस्ट्रॉल थोडं वाढू शकतं. म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे तिघही म्हणजे तिन्ही आपल्या रिक्षाची 3 चाकं आहेत. ती तिन्ही व्यवस्थितच पाहिजेत आपल्याला. त्यामुळे तिथेही नियंत्रण सोडू नका. साधारणपणे बेकरीचे जे पदार्थ आहेत, जे मैद्यापासून बनलेले आहेत. मैदा हा पचायला हलका आहे, त्यामुळे तो लवकर पचतो आणि जेवढा लवकर पचणार तेवढा लवकर शुगर वाढवणार. हेच आपलं गणित आहे, की जे पचायला हलकं आहे त्याच्याने शुगर लवकर वाढणार आहे आणि बेकरीचे बहुतेक पदार्थ या विशिष्ट हलक्या गोष्टींमध्ये येतात. पाव, खारी, टोस्ट, बिस्किट सगळा मैदा आहे. यामध्ये न्यूट्रिशन फार कमी आहे. त्यामुळे हे जितकं कंट्रोलमध्ये ठेवू तेवढं चांगलं. कधीतरी पाव खायला हरकत नाहीये, पण जर तो तुमच्या आहाराचा रोजच्या आहाराचा भाग आहे, तर तो मात्र जितका कमी ठेवाल तेवढा चांगला. बरं जर मग मला डायबिटीज आहे, तर मग मी हॉटेलमध्ये जाऊन खाणं म्हणजे आता सध्या तरी कोरोनामुळे होत नाहीये, पण हॉटेलमध्ये खाणं बंद करायचं का? किंवा पिझ्झा, बर्गर ह्या गोष्टी ज्या सगळ्यांना आवडतात, वडापाव, समोसा ह्या खायच्या की नाही? पुन्हा तेच आहे लिमिटमध्ये. आणि जे मगाशी मी म्हणालो, की मला माझ्या आवडीचा पदार्थ कमवावा लागणार आहे. त्याच्यासाठी मी हे सांगतोय, की कमवावा लागणार आहे म्हणजेच मी रोज म्हणजे नियमितपणे व्यायाम करतोय. कमीत कमी एक 40 मिनिटं चालतोय. मी खाण्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढवलेलं आहे. कार्बोहायड्रेट कमी केलेले आहेत. जर मी एवढं सगळं व्यवस्थित करतोय, तर मग मला कधीतरी माझ्या आवडीचा पदार्थ खायला काही हरकत नाहीये. म्हणजे थोडक्यात मी तो कमवतोय. जर मी माझी बैठी जीवनशैली आहे, मी व्यायाम पण करत नाहीये, झोप पण पूर्ण होत नाहीये, सगळे ताण आहेत, तर मग मला हे अशा हलक्या गोष्टी किंवा ज्या चवीला चांगल्या वाटतात आणि ज्याच्याने शुगर जास्त वाढणार आहे, या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. ज्यांच्या घरी एखादा मधुमेही रुग्ण असेल, तर त्यांना ते जाणवतं, की त्यांच्यासाठी बऱ्याच वेळा वेगळा स्वयंपाक बनवला जातो. की त्यांच्यासाठी कमी तेलाची चपाती असेल, कमी मिठाचं वरण असेल, वेगळं बनवलं जातं किंवा त्यांच्यासाठी फक्त भाकरी केली जाते, बाकीच्यांना चपाती आवडते, तर यांना भाकरी देतात. असं करू नका. मधुमेहींसाठी वेगळा स्वयंपाक बनवू नका. जो घरचा स्वयंपाक आहे, त्याची जर आपण क्वालिटी चांगली ठेवली म्हणजे जसं मी म्हटलं, की प्रोटीन्स वाढवले, फायबर वाढवले, तर मधुमेहींबरोबर घरातल्या इतरांचीही तब्येत चांगलीच राहणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून वेगळं असं काही स्वयंपाक करायची गरज नाहीये. मात्र मधुमेहींचं हे जे काही स्पेशल डिश असेल, जे डेझर्ट आहेत, गोड आहे, त्याचं प्रमाण मात्र कमी ठेवणं फार गरजेचं आहे. आपल्या ताटामध्ये जेवायला बसल्यावर भाताचं प्रमाण किती असावं? हा खास एक प्रश्न असतो, की जेव्हा आम्ही म्हणतो, "नाही भात चालेल." तर मग प्रत्येक पेशंट मला हाताने दाखवतो. मग एवढा एवढा खाऊ का? किंवा सांगताना सांगतात, "मी एवढाच भात खातो." तर मी त्यांना प्रत्येक वेळेला तेच म्हणतो, "हा काय सत्यनारायणचा प्रसाद आहे का एवढा खायला? तो वाढवा." थोडक्यात जर मी एवढा भात खात असेन, तर मी थोडा कमी करेन. बरं किती कमी, किती जास्त हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, की त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्याचं खाणं कसं आहे. मी म्हणेन साधारण रूल ऑफ थंब असा आहे, की ताटामध्ये साधारणपणे जेवढा भात दिसेल आणि ते बघून आपल्या मनाने समाधानी आपण आहोत, की नाही एवढा भात सुद्धा मला चालेल. म्हणजे मी फार मोठा त्याग नाही केलेला. एवढा भात म्हणजे कमी आहे, पण एवढा मला चालेल तर उत्तम. याला काही मेजरमेंट नाहीये, की मी 20 ग्रॅम खातो का 50 ग्रॅम खातोय का 100 ग्रॅम खातोय. नाही, प्रत्येक जण वेगळा आहे. त्यामुळे कमी असलेलं ठीक आहे, पण इतकं पण कमी नको, की माझ्या मनावर सतत ते प्रेशर राहतं, की अरे मला भात खायला देत नाहीये. त्यामुळे तुमचा आहार सकस असावा आणि कंट्रोलमध्ये असावा. तुमच्या जेवणामध्ये सगळ्या गोष्टी येऊ द्या.
आहाराबद्दल आणखीन बरेचसे प्रश्न असणार आहेत. माझ्यासमोर पण बरंच काय काय आहे, पण आपण थोडं पुढे जाऊया आणि मग नंतर प्रश्नोत्तराच्या काळामध्ये जर काही अजून खाण्यासंबंधी प्रश्न असतील तर आपण नक्की घेऊया. रुजुता दिवेकर असतील, डॉक्टर दीक्षित असतील, त्यांनी जेव्हा खाण्याबद्दलचं सांगितलेलं तर आपण फक्त तेवढंच नियमाने पाळतो. पण त्यांनी जो दुसरा पैलू सांगितलेला आहे व्यायामाचा, त्याच्याकडे मात्र आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो. डायबिटीज म्हटला की व्यायाम हा सर्वात प्रथम आला पाहिजे. खाण्याच्या नंतर आधी व्यायाम. मी जे खातोय ते मी पचवतोय का? जर माझा व्यायाम तेवढा नाहीये, म्हणजेच मी तेवढ्या कॅलरीज बर्न करत नाहीये, म्हणजे मला तेवढी अन्नाची गरज नाहीये, तर हे समजून घेणं फार गरजेचं आहे, की नाही मग मला माझा आहारच कमी केला पाहिजे. पण मी जर व्यायाम करतोय, त्या पद्धतीने घाम गाळतोय, तर माझा आहार वाढला पाहिजे. आता योग्य व्यायाम म्हणजे काय किंवा किती असावा? साधारणपणे एक 40 ते 45 मिनिटाचं चालणं, म्हणजे बागेत चालतोय असं नव्हे, जे व्यायाम म्हणून चालतोय त्या पद्धतीने, की चालताना थोडी धाप लागली पाहिजे, घाम निघाला पाहिजे, थोडं धडधडणं झालं पाहिजे, या पद्धतीने चालणं. कमीत कमी एक 40-45 मिनिटं रोज चालणं. सकाळी चालला तर उत्तम आहे, कारण बऱ्याच वेळा आपण संध्याकाळसाठी ते ढकलतो आणि ती संध्याकाळी येतच नाही, काहीतरी कामात आपण बिझी होतो. त्यापेक्षा सकाळी उठून चाललेलं सर्वात छान. आपण ॲथलीट नाही आहोत, आपण खेळाडू नाही आहोत, आपण एक सामान्य माणसं आहोत, सामान्य गृहिणी आहोत, आपलं कामधंदा घर सांभाळून व्यायाम करणारे आहोत. त्यामुळे आपल्या सांध्यांकडे पण लक्ष द्यायचं आहे, की आपले सांधे सुद्धा आपल्या वयामानानुसार थोडे त्रास देत असतात. त्यामुळे अति व्यायाम सुद्धा करायचा नाहीये, की असं नको व्हायला, की आठवडा 10 दिवस मी फार व्यायाम केला आणि नंतर आजारीच पडलो. त्यामुळे जो व्यायाम कराल तो नियमित करा. सुरुवात करताना तुम्हाला वाटलं नाही मला पाऊण तास नाही जमत आहे, ठीक आहे, हरकत नाहीये. 15 मिनिटांनी तरी सुरुवात करा. मग हळू-हळू वाढवत चला. पण एक पाऊण तास किंवा त्याहून अधिक जर आपल्याला शक्य असेल तर. पण जसा डायबिटीज हा दीर्घकालीन आजार आहे, तर आपली ही जी पथ्य आहेत, म्हणजे याच्यामध्ये मी व्यायाम म्हणतोय, हे पण दीर्घकालीनच असावं. हे 4 दिवसाचं नाहीये. त्यामुळे चालणं नियमित ठेवा. जर धावू शकलात, रशी उड्या मारताय किंवा स्विमिंग करताय, सायकलिंग करताय, जे करू शकत असाल विदिन युअर लिमिट नक्की करा. काही जण ट्रेडमिलवर करतात, काही हरकत नाही, छान आहे. ट्रेडमिल चांगलीच आहे. मात्र जर ट्रेडमिल विरुद्ध सकाळचं मोकळ्या हवेत चालणं यामध्ये जर कंपॅरिझन केली तर दोघांचेही फायदे आहेत. पण एक सगळ्यात मोठा फायदा जो आपल्याला मिळतो बाहेर निसर्गात चालल्याने, तो म्हणजे मानसिक समाधान. बाहेर सकाळच्या हवेमध्ये, थंड हवेमध्ये जरा फिरून आलो, आपल्या कोकणामध्ये छान निसर्ग आहे, आता तर छान धबधबे, झरे दिसतात, हिरवळ असते, त्याच्याने मन शांत होतं. जे मनातले काही विचार असतात ते थोडे कमी होतात. त्यामुळे तिथे मानसिक समाधान पण मिळतं. त्यामुळे आउटडोर वॉकिंग असेल किंवा इनडोर असेल, जे तुम्हाला जमणार आहे ते नक्की करा. आहार आणि व्यायाम यानंतर सगळ्यात मोठं जे आत्ताच्या घडीला महत्वाचं कारण आहे मधुमेह वाढण्याचं, ते म्हणजे मानसिक ताण. मला वाटतं श्रुतिका मॅडमच्या लेक्चर नंतर आहेच या आठवड्यामध्ये, तर मानसिक ताणाबद्दल त्या खोलवर बोलतील. पण थोडक्यात सांगायचं तर मी म्हणेन, एक जनरलाइज स्टेटमेंट जर करायचं झालं की डायबिटीज का वाढतोय, तर मी म्हणेन डायबिटीज हा जवळपास 90% मानसिक आजार आहे. की जेव्हा माझा ताण वाढलाय त्यावेळेला माझी शुगर वाढणार आहे, त्याच वेळेला माझं ब्लड प्रेशर पण वाढणार आहे आणि मला इतर आजार म्हणजे हृदयाचे असतील, झोपेचे असतील, हे लागणार आहेत. त्यामुळे कुठेतरी मानसिक स्वास्थ्य जपणं फार गरजेचं आहे. आणखीन काही फक्त हायलाइट करेन, जे मधुमेहाबद्दलचे थोडे गैरसमज आहेत. बरेचसे पेशंट म्हणतात नाही, ह्या गोळ्यांनी, औषधांनी माझ्या किडनीवर परिणाम होईल, मला याची सवय लागेल. याच्यामध्ये सवय लागण्याचा तर काही प्रश्नच नाही, कारण जर माझ्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाणच कमी आहे किंवा माझ्या इन्सुलिन बनवणाऱ्या पेशी नीट काम करत नाही, तर त्याला आधाराची गरज लागणारच आहे. आपण कुठे म्हणतोय की पहिली स्टेप औषधांची आहे? नाही, आपण औषधं सगळ्यात शेवटी टाकलेत. सगळ्यात आधी आपला आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आणि मग औषधं. तर ही सगळी औषधं शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे सगळ्यावर स्टडी झालेला आहे, रिसर्च झालेला आहे,
मोठा सायंटिफिक बेस आहे त्याच्या मागे, तर औषधं सगळी सुरक्षितच आहेत. जसं एक औषध सगळ्यांना लागू नाही पडत, तसंच काही जणांना या औषधांचे काही साइड इफेक्ट सुद्धा दिसतात ना. पोटाचे त्रास असतील काही, तर त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोलून घ्या, की औषधाने मला त्रास होतोय तर काय करू मी? बऱ्याच वेळा तर फक्त जरा वेळा बदलल्या किंवा डोस कमी केला तर हाही त्रास कमी होतो. टीव्हीवर म्हणा किंवा जाहिरातीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर बऱ्याच जाहिराती येत असतात, की अमुक-अमुक औषधाने किंवा आमच्या औषधाने डायबिटीज पूर्णपणे बरा होतो. तर मी म्हणेन आता अ, आपण सगळेच बघता, की टीव्हीवर काय-काय भूल थापा मारल्या जाऊ शकतात. त्यामुळे सगळ्या जाहिराती किंवा जे टीव्हीवर दाखवतात ते सगळं खरं नाहीये, हे आपण आधी मानलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका. तुमचा तुम्ही विचार तर करा, की जर एवढं सोपं असतं तर आतापर्यंत डायबिटीजची संख्या केवढी कमी व्हायला पाहिजे होती, की जगभर जिथे रिसर्च चालू आहे, तिथे कोणीतरी येऊन सांगतो, की माझ्या औषधाने पेशंट बरे झाले किंवा आम्ही हा नवीन फॉर्म्युला काढलेला आहे, की याच्याने तुमचं पॅनक्रियाज नॉर्मल होईल. असं नाही होत. अ, ही काय म्हणतो आपण जादू होणारी नाही अशी, की आपलं शरीर बदलतं आहे, आपल्याला त्रास वाढतायत. तर त्याची कारणं शोधून त्याच्यावर सायंटिफिक पद्धतीने उपचार केलेलेच बरे. अ, वाटतं आता 5 वाजलेले आहेत. या विषयावर आपण अजूनही बोलू शकतोय. पण आपण मला वाटतं जर तुमची परमिशन असेल तर मग आपण प्रश्न उत्तरात घेऊया का मॅडम? हो, हो सर. चालू शकतं. सर ॲक्चुअली तुम्हाला कितीही ऐकलं तरी कमीच आहे. याचे आम्हाला तर अनुभव आहेत आणि आज जे इथे लिस्नर्स आहेत त्यांनाही असंच वाटत असणार आहे, की अजून सरांना आम्हाला खूप ऐकायला मिळावं. दुर्दैवाने आपल्याकडे वेळ कमी आहे, पण नक्की आम्ही ही संधी घेऊन पुन्हा येणारच आहोत आणि सर आम्हाला नक्कीच त्यावेळेला सहकार्य करतील याची खात्री आहे. आपण प्रश्नोत्तराच्या सेशनकडे वळूया. जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये ते टाकू शकता. सर प्रश्न असा आहे, लहान मुलांना डायबिटीज होतो का? आणि या डायबिटीजची कारणे काय आहेत? मी म्हणेन लहान मुलांचा जो डायबिटीज आहे त्याला आम्ही टाइप 1 डायबिटीज म्हणतो. दुर्दैवाने अशा मुलांमध्ये आपल्या शरीरात जे इन्सुलिन बनवतात, पॅनक्रियाजमधून इन्सुलिन बनतं, तर त्यांच्या पॅनक्रियाजमध्ये प्रॉब्लेम असतो. त्यामुळे शरीरात इन्सुलिन बनतच नाही. साधारणपणे वयाच्या एक 6-7 वर्षानंतर या मुलांना किंवा 4 वर्षापासून लक्षणं दिसू लागतात, की त्यांच्या शरीरात इन्सुलिनच बनत नाही. त्याला आम्ही टाइप 1 डायबिटीज म्हणतो. आणि अशा मुलांना औषध किंवा गोळ्या काम करत नाहीत. त्यांना इंजेक्शनच घ्यावं लागतं. त्यामुळे हा हा डायबिटीज वेगळा आहे. आज आपण याबद्दल बोललेलोच नाही आहोत, कारण तो पूर्णपणे वेगळा विषय आहे. पण हो, लहान मुलांना डायबिटीज होतो आणि दुर्दैवाने त्याचंही प्रमाण वाढायला लागलेलं आहे. ओके सर. सर सेकंड क्वेशन इज ओबेसिटी आणि डायबिटीजचा काही संबंध आहे का? ओके. प्रत्येक लठ्ठ माणसाला डायबिटीज होत नाही. म्हणजे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, की डायबिटीज असणं आणि स्थूल असणं. पण लठ्ठपणा हा रिस्क फॅक्टर आहे, की जेव्हाही वजन वाढलेलं आहे, तर इतर आजारांची प्रमाण म्हणजे जसं ब्लड प्रेशर असेल, हृदयाचा आजार असेल, कोलेस्ट्रॉल असेल, याचं प्रमाण वाढतं आणि वाढलेल्या वजनामुळे बऱ्याच वेळा इन्सुलिन रेझिस्टन्स येतं. म्हणजे जे आपण इन्सुलिन शरीरात बनतं, त्याची क्वालिटी एवढी चांगली नसते. त्यामुळे अशा लोकांना डायबिटीज होण्याचा धोका जास्त असतो. पण जसं मी म्हटलं, की प्रत्येक लठ्ठ माणूस डायबेटिक नसतो. तसंच प्रत्येक डायबेटिक हा सडपातळ म्हणजे लठ्ठ असेलच असं नाही, की सडपातळ लोकांना सुद्धा डायबिटीज होतो. त्यामुळे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या एकमेकांशी निगडीत नक्कीच आहेत. ओके. सर एक पुढे प्रश्न असा आलेला आहे, स्ट्रेस आला की डायबिटीज वाढतो का? म्हणजे तसं तुम्ही उत्तर दिलेलं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये पण हा तर उलट मी म्हणेन हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या जसं मी म्हटलं, की 90% डायबिटीज हा मानसिक आहे. म्हणजे स्ट्रेस रिलेटेड आहे. अ, याला सायंटिफिक बेस पण आहे. स्ट्रेसमुळे स्ट्रेस हार्मोन वाढतात आणि स्ट्रेस हार्मोन वाढल्याने स्टिरॉइड वाढतं आणि त्याच्यामुळे शुगर पण वाढते. अ, आणि आता सध्या जी आपली ज्या आता कोरोनामुळे असेल, लॉकडाऊनमुळे आहे, की लोकांची कामं गेली आहेत, जॉब गेलेले आहेत, बिझनेस थांबलेले आहेत, शाळा बंद आहेत. तर हा सगळा ताण आहे
आणि या मागच्या 2 महिन्यामध्ये लॉकडाऊन पासून बहुतेक पेशंट हीच तक्रार घेऊन येत आहेत की माझी शुगर वाढते. कारण त्यांचं चालणंही बंद झालंय आणि घरात असल्यामुळे छान छान खाणंही वाढलंय. त्यामुळे बहुतेकांची वजन आणि शुगर वाढलेले आहेत. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट हा आमच्या ट्रीटमेंटचा एक फार मोठा भाग आहे. की जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करतो त्यावेळेला स्ट्रेसवरच जास्त जोर द्यावा लागतो. बरेचसे पेशंट असे आहेत की ज्यांची शुगर नेहमी कंट्रोलमध्ये असते, पण अचानक जेव्हा 300, 400, 500 जाते, त्यावेळेला फक्त एकमेवच कारण असतं स्ट्रेस. आणि जेव्हा या स्ट्रेसवर आम्ही काम करतो, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांची शुगर नॉर्मल येते आणि डायबिटीसच्या गोळ्या वाढवण्याची सुद्धा गरज पडत नाही. त्यामुळे हो, स्ट्रेस एक महत्वाचा फॅक्टर आहे. ओके सर. तर मला एक वैयक्तिक असा प्रश्न विचारायचा होता, की जे पेशंट्स नोन पेशंट्स आहेत, डायबिटीज म्हणजे कॅरिंग हिस्ट्री आहे, तर त्यांनी जे आपले इन्व्हेस्टिगेशन्स असतात रिलेटेड डायबिटीज रिलेटेड, ते कसे आणि किती ड्युरेशनने करावेत? आता प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे, तसा प्रत्येक डॉक्टरही वेगळा आहे. प्रत्येक आजाराची तीव्रता वेगळी आहे. समजा एखादा नॉन डायबेटिक आहे, बऱ्याच वर्षापासून डायबिटीज आहे आणि स्टेबल आहेत, म्हणजे शुगर काय फार वाढत नाही, फार कमी होत नाही, औषधांचा डोसही एकसारखाच आहे. तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही ग्लुकोमीटर घ्या. ग्लुकोमीटरवर म्हणजे घरच्या घरी शुगर मध्ये मध्ये चेक करता येऊ शकते. महिन्यातून असेल, 2 महिन्यातून असेल. लॅबमध्ये करायचं तर आम्ही सांगतो 2 महिन्याने, 3 महिन्याने एकदा फक्त एक रॅन्डम किंवा जेवल्यानंतर 2 तासाची शुगर तरी करून बघा, की जेणेकरून आपल्याला अंदाज येतो की माझी शुगर वाढते का तेवढीच राहते. मात्र जर एखादा पेशंट असेल की जसं आता मगाशी विषय जो निघाला स्ट्रेसचा, की घरामध्ये काहीतरी घडलंय, प्रचंड स्ट्रेस वाढलेला आहे, तर त्यावेळेला त्याने नक्की चेक करून बघावं, या स्ट्रेसमुळे माझी वाढली आहे का? अन्यथा 2 महिन्यातून एकदा कमीत कमी अंदाज तरी घ्यावा. हे झालं शुगरचं. पण बऱ्याच वेळा शुगर बरोबर कोलेस्ट्रॉल असेल, क्रिएटिनिन म्हणजे किडनीचा रिपोर्ट असेल, तर याच्याकडेही लक्ष ठेवावं लागतं. आणि पुन्हा तेच म्हणेन, जर का स्टेबल हिस्ट्री आहे, एक छानपैकी हिस्ट्री आहे, जो डायबिटीस 10-15 वर्ष झाला वाढत नाहीये, तर अशांनी वर्षातून एकदा तरी किडनीचा रिपोर्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण औषधं सुद्धा चालू आहेत आणि शुगर आणि औषधं या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा पेशंटना संधिवात असतो, सांधे दुखत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा ते ओव्हर द काउंटर पेन किलर घेत असतात, जे आम्हाला सांगतही नाही की मी दुखण्यावरच्या गोळ्या घेतल्यात. आणि बऱ्याच वेळा या दुखण्यावरच्या गोळ्यांचा किडनीवर परिणाम होत असतो, जे आमच्यापासून लपवलेलं असतं. म्हणजे पेशंटला वाटतं ते महत्वाचं नाहीये, लपवायचा हेतू नसतो. पण त्यामुळे मग थोडंसं किडनीवर लक्ष दिलेलं चांगलं. वर्षातनं एकदा किंवा जर गोळ्यांचं प्रमाण वाढतंय, तर वर्षातनं 2दा तरी क्रिएटिनिन करून घ्यावं. ओके. माझ्या पेशंटला मी आणखीन एक सवलत देत असतो, की जर तुम्हाला रिपोर्ट वाचता येतोय, जर तुमचा क्रिएटिनिन नॉर्मल आहे, तर मला रिपोर्ट दाखवायला येऊ नका. तुम्हाला कळतं, तुम्ही तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हालाही तुमची काळजी आहे, इतक्या वर्ष तुम्ही डायबिटीज बरोबर जगत आहात. जर नॉर्मल आहे, तर मी पण काही करणार नाही. हां, काही वेगळे लक्षणं आढळली, काही वेगळा त्रास होतोय, तर मात्र नक्की एकतर भेटा किंवा आता कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सांगतो फोन करा. त्यामुळे माझं कन्सल्टिंग फोनवरच चालू आहे सध्या. पण लक्ष देणं गरजेचं आहे. यामध्ये एक आणखीन जोडून सांगेन फक्त विसरण्याआधी, की थायरॉइड हा डायबिटीसशी जोडलेला आजार आहे. त्यामुळे प्रत्येक डायबेटिक पेशंटने एक 2 ते 3 वर्षांमध्ये एकदा तरी थायरॉइड तरी चेक करून बघावं. म्हणजे जर त्याला थायरॉइड नाहीये तर. फक्त TSH म्हणून तपासणी येते. एकदा फक्त बघणं, की मला थायरॉइड तर नाहीये ना. बाकी काही नाही. जर थायरॉइड नाहीये तर काही प्रश्नच नाहीये. पण एक 2-3 वर्षांनी एकदा फक्त क्रॉस चेक करणं फार गरजेचं आहे. ओके. सर एक पुढचा प्रश्न आहे, की या आजारामुळे बाकीच्या ऑर्गन्सवर काही परिणाम होतो का? मग स्पेशली त्यांनी लंग्स आणि हार्ट मार्क केलेले आहेत. सो डायबिटीसमुळे हे काही म्हणजे यांच्यावर काही इफेक्ट होऊ शकतो का? अ, मधुमेह हा गंज लावणारा आजार आहे. हा आपल्या डोक्यावरच्या केसापासून ते पायाच्या नखांपर्यंत सगळीकडे परिणाम करतो, सगळीकडे. पण केव्हा? जर तो अनियंत्रित आहे. म्हणजे जर मला मधुमेह आहे आणि माझी शुगर नॉर्मल आहे, माझं HbA1c नॉर्मल आहे, तर मला त्यापासून काहीही धोका नाहीये. त्यामुळे तुमची शुगर कंट्रोलमध्ये असणं महत्वाचं आहे. मात्र जर शुगर वाढलेलीच आहे, समजा HbA1c 7 पेक्षा जास्तच राहते, तर मात्र एक 4 किंवा 5 वर्षांनंतर
आपल्या डोळ्यांवर, किडनीवर, हृदयावर, पायांच्या शिरांवर सगळीकडे थोडा थोडा फरक होतच जातो. काही जणांना पायांच्या नसा असतील किंवा पायाच्या संवेदना त्याच्यावर जास्त परिणाम होतो किंवा त्रास होतो. काहींना कमी वयामध्ये मोतीबिंदू व्हायला लागतो किंवा डोळ्यावर परिणाम होतो. काहींना हृदयाचं चालू होतं, काहींना किडनीचं चालू होतं. कोणाला कोणता आजार लवकर लागेल हे नाही सांगता येत. पण जसं म्हटलं हा गंज लावणारा आजार आहे. कुठल्या भागाला जास्त त्रास होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महत्वाचं आहे की तुमची शुगर कंट्रोल असणं. नाहीतर हा पूर्ण शरीराला गंज लावतो आजार. ओके. सर, एक प्रश्न असा विचारला गेलाय, की आफ्टर फ्रॅक्चर जर म्हणजे त्यांचा प्रश्न असा आहे, की रॉड वगैरे काही असतील, तर अशा वेळेला ही डायबिटीज वगैरे होण्याची जास्त शक्यता आहे का? नाही, फ्रॅक्चरमुळे डायबिटीज नाही होणार, पण कुठलाही फ्रॅक्चर असेल, कुठलंही ऑपरेशन असेल, सर्जरी, की हा स्ट्रेस आहे, हा शरीराला ताण आहे आणि पुन्हा जसं म्हटलं, जसं मानसिक ताणाने शुगर वाढते, तसं या फिजिकल स्ट्रेसने पण शुगर वाढते. पण त्याचा अर्थ त्याला डायबिटीज नाहीये, फक्त त्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमुळे त्यांची शुगर वाढली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांची शुगर ऑपरेशन नंतर नॉर्मल होते. हे मी ज्यांना डायबिटीज नाहीये त्यांच्याबद्दल बोलतोय. पण ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांचा डायबिटीज कंट्रोलमध्ये आहे, पण अशा या तणावामुळे किंवा एखाद्या ऑपरेशनच्या दरम्यान त्यांची शुगर वाढू शकते आणि अशा वेळेला मग आम्ही तात्पुरतं का होईना त्या आठवड्याभरासाठी इन्सुलिन चालू करतो त्यांना, जेणेकरून शुगर नॉर्मल राहते आणि एकदा का हा ताण कमी झाला, पुन्हा त्या गोळ्यांवर येऊ शकतात. ओके. सर, द नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज जेस्टेशनल डायबिटीज? ओके. आपण खरं तर या विषयांवर बोललो नाही. सेपरेट या. बरंच होतं, पण जेस्टेशनल डायबिटीज थोडक्यात म्हणजे जो गरोदरपणी स्त्रियांना होतो तो. म्हणजे ओके. स्त्रीला डायबिटीज नाहीये, पण ती जेव्हा प्रेग्नंट आहे, साधारणपणे 3ऱ्या-4थ्या महिन्यानंतर त्यांची शुगर वाढायला लागते आणि हे फक्त हॉर्मोनमुळे होत आहे, की जेव्हा मातृत्वाचे हॉर्मोन वाढतायत, तर त्यावेळेला त्याच्याबरोबर डायबिटीजचे पण प्रमाण वाढतं आणि जशी डिलिव्हरी होते, म्हणजे 9 महिन्यानंतर डिलिव्हरीनंतर ती शुगर पूर्णपणे नॉर्मल होते. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये त्यांना इन्सुलिन लागतं, पण डिलिव्हरी नंतर इन्सुलिन तर बंद होतंच, पण डायबिटीसच्या गोळ्या सुद्धा घेण्याची गरज नाही पडत. साधारणपणे 70% स्त्रियांना म्हणजे ज्यांना हे जेस्टेशनल डायबिटीज आहे, तर 70% स्त्रियांना पुढे डायबिटीज होत नाही. पण काही स्त्रिया ते 30%ना त्यांना पुढच्या म्हणजे पुढच्या डिलिव्हरी प्रेग्नन्सीमध्ये म्हणा किंवा अ, भविष्यामध्ये मधुमेह होण्याची शक्यता वाढते थोडी. ओके. थँक यू सर. ॲक्चुअली प्रश्न थांबणार नाहीतच. मात्र वेळ आपल्याकडे कमी आहे. परंतु पुढेही जसं म्हणजे वेळ मिळेल तसं आम्ही नक्की पुन्हा आपल्याला क्लबकडून बोलवू आणि त्यावेळेला प्लीज तुम्ही आम्हाला नक्कीच साथ देणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. अति शॉर्टमध्ये आपण म्हणूया, की डायबिटीज हा दीर्घकाळ आजार आहे. मात्र तो जर आपण आहाराचं योग्य नियोजन केलं, व्यायाम योग्य केला, मानसिक स्वास्थ्य आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं यांची जर आपण योग्य सांगड घातली, तर डायबिटीज सारख्या आजाराला न घाबरता आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. हे च्या पूर्ण सरांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन दिलं, त्याच्यातून आपण एक फायनल एक आपण हे वाक्य नक्की याच्यातून काढू शकतो. ज्यांना कोणाला हा त्रास आहे, कारण आज नेहमीपेक्षा अटेंडन्स ही अधिक आहे आणि हे आपलं सर्वमान्य आहे, की डायबिटीज हा आजार प्रत्येक घरी-घरी आहे आणि आई-वडील असू देत किंवा प्रत्येक घरी हा आजार आहे. त्यामुळे ह्या मार्गदर्शनाचा सगळ्यांना नक्कीच उपयोग होईल. आपले मनापासून आभार व्यक्त करते. मी औपचारिकता म्हणून आभाराच्या विषयाकडे वळणार आहे. खरं तर त्यामुळे डॉक्टर सुनील कोतकुंडे आपण आज इथे उपस्थित राहिलात. आम्ही आपल्याला जे काही मार्गदर्शनासाठी निमंत्रित केलं, त्याच्यासाठी आपण लगेच त्याच्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे डॉक्टर सुनील कोतकुंडे आपले लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीतर्फे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. आमचे आर.सी. लायन नितीनजी गांधी इथे उपस्थित होते. त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करते. कालचे उद्घाटक आमचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन अरविंदजी इथे उपस्थित आजच्याही कार्यक्रमाला होते. सर, आपलेही मनापासून आभार. रत्नागिरी लायन्सचे मेंबर्स इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. काल आपल्याला गाईडन्स दिलेल्या डॉक्टर ज्योती यादव तसेच उद्या आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे असे डॉक्टर विजय रिळकरही इथे उपस्थित होते. त्यामुळे आपलेही मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
आणि ज्यांनी लाभार्थी म्हणून जे सगळे इथे उपस्थित आहेत, आपल्याशिवाय आमचा कार्यक्रम कुठलाच होणार नाही. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक पुनश्च आभार व्यक्त करते. उद्या आपण रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज या विषयावरती डॉक्टर विजय रेळकर यांचं मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहोत. तेव्हा मी सर्वांना पुनश्च इथूनच त्यासाठीही आमंत्रित करते. आणि आम्ही जी काही आमच्या क्लबतर्फे ही हेल्थ सिरीज सुरू ठेवलेली आहे, त्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना फायदा होईल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा डॉक्टर सुनील आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच. डीडी. हा मॅडम. डीडी, यू कॅन क्लोज. येस. थँक्यू.